बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे. दारू प्या. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी ती लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहे. दारू प्या. 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे. दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार, त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेला आहे, किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे. त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा, असे एक नवीन विजन यांचं दिसतं आहे. अहो, यांनी जेव्हा सरकार होतं त्या टायमाला नाईट लाईफ सुरू करायचा प्रयत्न केला होता. आता 31ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते. आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे, म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता. म्हणून आता यांनी टीका करणं सोडून द्यावं, जे चांगलं काम करतात त्यांना थोडं पाठिंबा द्यावा, आणि जर याच्यात काही जर तुम्हाला सूचना करायच्या असेल तर निश्चित त्या सरकारला केल्या पाहिजेत. संजय राऊत यांना खरं हा प्रश्न विचारण्याची मॉरल ऑथॉरिटीज काय आहे की ज्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा आम्ही दारू विकू हा निर्णय घेतला. किराणा मालाच्या दुकानावर सुद्धा पूर्वीच्या काळी लहानपणी आमच्याकडे घासलेटच्या त्या टाकीला पायी बसायच्या आणि तोटी असायची, तशी दारू विकावी असे संजय राऊत त्यांच्या सरकारमधला निर्णय आहे. ते आम्हाला काय प्रश्न विचारणार? राहता एक्साईजच्या निर्णयाबद्दल याची पूर्ण मला माहिती नाही. त्या खात्याचे संबंधित मंत्री मान्य अजितदादा त्याचं स्पष्टीकरण देतील. मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही.